माता रमाई यांचा 89वा पुण्यस्मरण स्मृती दिन साजरा। दीप बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा जागतिक बौद्ध महासभेचे सचिव ट्रस्टी चेअरमन व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात नवनिर्वाचित जिल्हा कमिटी स्थापन करण्यात आली असून या नवनिर्वाचित कमिटीच्या वतीने सोमवार दिनांक 27 एप्रिल 24 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा 89वा पुण्यस्मरण स्मृती दिन हा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेचे देशातील मुख्य कार्यालय कल्याण येथे आयोजित करण्यात आला। यावेळी उत्तर कोकण अध्यक्ष आयुष्यमान रवींद्र गुरसळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमान चंद्रकांत कांबळे यांनी केले व संस्कार विधी महेंद्र जाधव यांनी केले। नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव यांनी व जिल्हा सचिव चंद्रकांत कांबळे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। संस्कार प्रमुख महेंद्र जाधव, बुद्ध विहार समन्वय बिरजू जाधव, उत्तर कोकण संघटक विनायक निर्भवणे, सुनील ढेंगे व ढेंगे मॅडम, आयुष्यमान कदम, कल्याण तालुका सचिव विलास जाधव तसेच उत्तर कोकण अध्यक्ष रवींद्र गुरसळ या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले। उपस्थित ठाणे तालुका अध्यक्ष यशवंत बिरारे, कोषाध्यक्ष शरद जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष सुरेश कीर्तने या सर्वांच्या उपस्थितीत पुण्यस्मरण स्मृती दिन साजरा करण्यात आला। सर्व उपस्थितांच्या वतीने 2 मिनिटे शांत उभे राहून माता रमाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। शेवटी शरणोत्तर घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, कल्याण। ही महिलांना सांगितली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या चळवळीचा जो आपला उपासक आहे त्या उपासकाच्या पाठी खंबीरपणे त्यांनी उभं राहिले पाहिजे, हे आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे। माता रमाईचा आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगतो। बाबासाहेबांना काही लोकांनी मारायचा प्रयत्न केला, अंगावर जेव्हा धावून आले तेव्हा माता रमाई धाडसी होत्या, हे आपण लोकांना त्यांनी स्वतः कमरेला ते लुगडं गुंडाळलं आणि पुढे आल्या, तो कोण माझ्या साहेबांना मारणार आहे या पुढे, अशा खंबीर नेतृत्व पण होत्या। आपण कधी माता रमाईला कमजोर, काही ठिकाणी कमजोर दाखवलं जातं, पण तसं नव्हतं। माता रमाई धाडसी होत्या, संघर्ष करत होत्या आणि त्या संघर्षातून बाबासाहेबांना सपोर्ट करत होत्या, म्हणून तर बाबासाहेब आज त्या लेवलला पोहोचले। म्हणून त्या माता रमाईला त्यागमूर्ती ही पदवी दिलेली आहे आणि त्यागाची आपली माता आणि आपले बाबा यांनी समाजाला भरपूर दिलेलं आहे। त्या आठवणी कोणी विसरू नये आणि त्यागाची ती परतफेड करण्याची आपल्याकडे संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करून बाबासाहेबांची परतफेड करू असे इथे मी ग्वाही देतो। आपण सर्वजण कराल, कारण की अध्यक्ष भाषण हा कमी असतो आणि थोड्या वेळच बोलत असतं। सर्वांनी चांगल्या प्रमाणे बोलले आहे, कारण की ही सुरुवात आहे आणि सुरुवातच लास्टपर्यंत असते। सुरुवातीला चुका होत राहतात आणि त्या चुका आपण आपल्या पोटात घालून हा कार्यप्रणाली पुढे नेत राहू असं इथे मी संदेश देतो आणि इथेच जातो। माता रमाईला गुरसळ परिवारातर्फे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोकण विभागातर्फे, ठाणे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी पुनश्च माता त्यागमूर्ती माता रमाईला त्रिवार अभिवादन करतो आणि इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत।